नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका 2024 यासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे पाहणार आहोत. सदरची प्रश्नपत्रिका ही S. अमर सर यांच्याद्वारे तयार करण्यात आलेली आहे, जे की लेखक आहेत ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचे. या प्रश्नपत्रिकेसाठी या ठिकाणी प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ वापरण्यात आलेला आहे. सदरचा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे, तसेच ऑनलाईन Amazonवरती सुद्धा अवेलेबल आहे. Amazonची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका 2024 संभाव्य प्रश्नपत्रिका. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेट ऑफ प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे, या ठिकाणी सेंटेन्स पहा काय दिलेला आहे. द टेररिस्ट वॉज किल्ड डॅश डॅश अ पोलीस ऑफिसर डॅश डॅश अ बुलेट. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 बाय विथ. मग आपलं उत्तर कसं होईल? द टेररिस्ट वॉज किल्ड बाय अ पोलीस ऑफिसर विथ अ बुलेट. विथ अ बुलेट. या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडवर्ब टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स पहा, शी सॅंग डॅश डॅश ड्युरिंग हर सोलो परफॉर्मन्स. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 ब्युटिफुली. शी सॅंग ब्युटिफुली ड्युरिंग हर सोलो परफॉर्मन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड. ठीक आहे, समानार्थी शब्द पाहायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्द काय दिलेला आहे, तर या ठिकाणी पहा जेन्युन. जेन्युन या शब्दासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 ऑथेंटिक. ठीक आहे, जेन्युनचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर ते आहे ऑथेंटिक. जेन्युन म्हणजे अस्सल किंवा खरा. ठीक आहे, अस्सल किंवा खरा. आणि ऑथेंटिकचा अर्थ काय आहे? ऑथेंटिकचा अर्थ सुद्धा सेम आहे, अस्सल किंवा खरा. याच्यानंतर ऑप्शन दुसरा जे आहे व्हेनल, याचा अर्थ काय आहे? या ठिकाणी पैशासाठी अप्रामाणिक कृत्य करणे, थोडक्यात ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो, भ्रष्टाचार. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय आहे? काम. काम याचा अर्थ काय आहे? शांत. ठीक आहे, काम म्हणजे शांत. आणि चौथा ऑप्शन आहे पेन. पेन म्हणजे वेदना. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन 1 हा उत्तर आहे ऑथेंटिक म्हणजे खरा, म्हणजेच जेन्युन. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दासाठी या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. कोणता शब्द दिलेला आहे पहा या ठिकाणी? नॅचरल. नॅचरल याच्या विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 आर्टिफिशियल. ठीक आहे, ऑप्शन 2 आर्टिफिशियल. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 आर्टिफिशियल. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन अ जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. ठीक आहे, प्रश्न समजला. या ठिकाणी आपल्याला काही विधाने दिलेली आहेत, जे की कशी आहेत? जम्बल्ड ऑर्डरमध्ये आहे. त्याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल आणि कोहेरंट पॅराग्राफ तयार होईल असं त्यांची अरेंजमेंट करायची आहे. ठीक आहे, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असलेलं ऑप्शन कुठला आहे, तर तो आहे ऑप्शन 1 CBDA. CBDA. अशा पद्धतीने जर आपण अरेंजमेंट केली तर त्या ठिकाणी एक मिनिंगफुल आणि कोहेरंट पॅराग्राफ तयार होईल. तर पाहूया, सर्वप्रथम येईल आपल्या या ठिकाणी ऑप्शन सी. काय आहे ऑप्शन सी? पेनिसिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग इन्व्हेंटेड बाय मॅन. त्याच्यानंतर येईल विधान बी, with its help we can heal wounds caused by bacteria which cannot be otherwise healed. ठीक आहे, त्याच्यानंतर येईल ऑप्शन डी, in the beginning very few people knew of this wonderful discovery or its uses. ठीक आहे, आणि लास्टला येईल विधान ए, since penicillin could help to save the wounded soldiers it was used in war. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, select the option that can be used as one word substitute for the underlined segment.
या ठिकाणी आपल्याला अधोरेखित केलेल्या शब्दसमूहासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे एक शब्द वापरायचा आहे. ठीक आहे. सेंटेन्स काय दिलेला आहे पहा. एव्हरीवन वॉज इम्प्रेस्ड विथ द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग फॉर द न्यू ऑफिस. ठीक आहे. आलं लक्षात. या ठिकाणी आपल्याला द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे एक शब्द वापरायचा आहे. मग या ठिकाणी काय उत्तर असेल करेक्ट? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 आर्किटेक्ट. ठीक आहे. एव्हरीवन वॉज इम्प्रेस्ड विथ आर्किटेक्ट फॉर द न्यू ऑफिस. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. करेक्ट स्पेलिंग असलेलं सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 2 द टेलिव्हिजन इज नॉट वर्किंग टुडे. ठीक आहे. या ठिकाणी बाकीचे जे ऑप्शन्स आहेत यामध्ये टेलिव्हिजनची स्पेलिंग चुकीची दिलेली आहे आणि या ठिकाणी टेलिव्हिजनची जी स्पेलिंग आहे ते करेक्ट दिलेली आहे म्हणून आपलं हे उत्तर योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 to 10. Read the passage carefully and answer the question given below it in the context of the passage. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहे. तर या ठिकाणी ही जी सूचना आहे ते प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी देण्यात आलेले आहे. डायरेक्टली क्वेश्चन पाहूयात. या ठिकाणी पहा प्रश्न आहे. अकॉर्डिंग टू द ऑथर सिलेक्ट द करेक्ट आन्सर टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य उत्तर निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 ऑल कल्चर्स डेव्हलप सम फॉर्म ऑफ आर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. द मॉडर्न प्रिव्हेलेंट आयडिया ऑफ आर्ट इज डॅश डॅश डॅश. कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 दॅट आर्ट इज अन अननेसेसरी लक्झरी. ठीक आहे. ऑप्शन 3 दॅट आर्ट इज अन अननेसेसरी लक्झरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. Which one of the following is nearest in the meaning to the word vulgarization as used in the passage? ठीक. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 डेग्रेडेशन. या ठिकाणी पहा प्रश्न आहे कृतज्ञ म्हणजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 केलेले उपकार जो जाणत नाही असा. ठीक आहे. केलेले उपकार जो जाणत नाही असा व्यक्ती म्हणजे कृतज्ञ. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी जोड्या पहा. ऑप्शन 1 गुण उधळणे प्रगती करणे. ऑप्शन 2 त्राटिका भांडखोर महिला. ऑप्शन 3 बोल लावणे दोष देणे. ऑप्शन 4 सुतवाच करणे प्रारंभ करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 गुण उधळणे प्रगती करणे. ही जोडी चुकीची आहे. गुण उधळणे याचा अर्थ आहे दुर्गुण दाखवणे. दुर्गुण दाखवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. अपूर्ण विराम केव्हा वापरतात. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. ठीक आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. गरिबी. ऑप्शन 1 गरिबी. ऑप्शन 2 रीतिरिवाज. ऑप्शन 3 क्रीडांगण. ऑप्शन 4 आशीर्वाद. ठीक आहे. या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 क्रीडांगण. कारण या ठिकाणी क्रीडांगण या शब्दामध्ये क्र ला पहिली वेलांटी नसून दुसरी वेलांटी असावी. ठीक आहे. म्हणून हा शब्द अशुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालील विधानांवरून तयार होणारे मिश्र वाक्य ओळखा. ठीक आहे. विधान अ आहे आरती सुरू झाली व विधान ब आहे घंटानाद सुरू झाला. या दोन्ही वाक्यांपासून तयार होणारे मिश्र वाक्य कोणते आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. या गावात बरेच नारद आहेत. ठीक आहे. या गावात बरेच नारद आहे. या ठिकाणी नारद या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 सामान्य नाम. ऑप्शन 2 सामान्य नाम. नारद हे सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर ऑप्शन 4 कुलक्षणी.
ठीक आहे. कुलक्षणी हा शब्द सुलक्षणी या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील परिच्छेदावरून प्रश्न क्रमांक 18 ते 20 ची उत्तरे द्या. ठीक आहे. या ठिकाणी उतारा वाचून आपल्याला प्रश्न क्रमांक 18 ते 20 ची उत्तरे द्यायची आहेत. तर या ठिकाणी आपण डायरेक्टली प्रश्न पाहूयात. प्रश्न पहा. राष्ट्रीय जनुकीय प्रकल्प सुरू होण्यासाठी कोणाचा मृत्यू कारणीभूत होता? ठीक आहे. राष्ट्रीय जनुकीय प्रकल्प सुरू होण्यासाठी कोणाचा मृत्यू कारणीभूत होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पिंटा. ऑप्शन 4 पिंटा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. उतार्यानुसार अस्तंगत झालेले प्राणी कोणते? अ. डोडो, ब. प्रवासी कबूतर, क. पिंटा गॅलापागोस कासव, ड. फ्लोरियाना गॅलापागोस. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 फक्त अ, ब आणि क. ठीक आहे. फक्त अ, ब आणि क या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. स्थानिक कासवांमध्ये स्थलांतरित कासवापेक्षा वेगळे काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 पाठीवरील घुमट. या ठिकाणी प्रश्न पहा. जैन धर्मातील तीर्थकर वर्धमान महावीर यांचे चिन्ह डॅश डॅश डॅश. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 सिंह. जैन धर्मातील तीर्थकर वर्धमान महावीर यांचे सिंह हे चिन्ह होते. ठीक आहे. मग सर्प हे कोणाचे चिन्ह होते? तर सर्प हे पार्श्वनाथांचे चिन्ह होते. पार्श्वनाथ. ठीक आहे. पार्श्वनाथ हे जैन धर्माचे 23वे तीर्थकर होते. त्याच्यानंतर स्वास्तिक हे कोणाचे चिन्ह होते? स्वास्तिक तर ते होते सुपार्श्वनाथांचे. सुपार्श्वनाथ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हरिण हे कोणाचे चिन्ह होते? तर हरिण हे चिन्ह होते शांतीनाथांचे. ठीक आहे. शांतीनाथ. वर्धमान महावीर हे जैन धर्मातील 24वे तीर्थकर होते. कितवे होते? 24वे तीर्थकर होते. वयाच्या 42व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. अनेकांतवाद हे त्यांच्या तत्वज्ञानाचे गाभासूत्र होते. अनेकांतवाद. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. काशी या महाजनपदाची राजधानी डॅश डॅश होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 वाराणसी. काशी या महाजनपदाची राजधानी वाराणसी होती. चंपा ही कोणत्या महाजनपदाची राजधानी होती? तर ती होती अंग. अंग या महाजनपदाची राजधानी होती चंपा. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. कोसल. आणि तक्षशिला ही गांधारची राजधानी होती. गांधार. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल स्वतःला बंगालचा सिंह समजत असे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली हा स्वतःला बंगालचा सिंह समजत असे. वेलस्लीचा कार्यकाल जर पाहिला तर तो होता 1798 ते 1805. ठीक आहे. 1798 ते 1805 असा वेलस्लीचा कार्यकाल होता. वेलस्लीने तैनाती फौज धोरण राबवले होते. तैनाती फौज. ठीक आहे. तर या ठिकाणी डलहौजी याने संस्थाने खालसा धोरण राबवले होते. ठीक आहे. आलं लक्षात? संस्थाने खालसा धोरण. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याला भारतीय नागरी सेवेचा जनक म्हटले जाते. भारतीय नागरी सेवेचा जनक. ठीक आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पंजाब नौजवान सभा खालीलपैकी कोणाशी संबंधित होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 भगत सिंग. पंजाब नौजवान सभा ही भगत सिंग यांच्याशी संबंधित होती. आणखीन कोणती सभा होती? तर भारत नौजवान सभा. भारत नौजवान सभा ही सभा सुद्धा भगत सिंग यांच्याशी संबंधित होती. त्याचबरोबर गदर पार्टी ही कोणाशी संबंधित होती? गदर पार्टी. तर गदर पार्टी ही लाला हरदयाळ यांच्याशी संबंधित होती. त्याच्यानंतर ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्स ही कोणाशी संबंधित होती? तर ती होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याशी संबंधित. आणि फॉरवर्ड ब्लॉक ही सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित होती.
ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, भारतीय स्वतंत्र चळवळीमध्ये डॅडॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय स्वतंत्र चळवळीमधील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. 1857च्या स्वतंत्र युद्धानंतर इंग्रजांविरोधात कोणी जर पहिला सशस्त्र उठाव केला असेल तर ते होते वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सिरुमलाई ही डोंगर रांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते. सिरुमलाई ही डोंगर रांग तमिळनाडू या राज्यात आढळते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 तमिळनाडू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 राजस्थान. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. सर्वात लहान राज्य कोणते आहे तर ते आहे गोवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हिसार. ठीक आहे. चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हिसार हे आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, देशाच्या एकूण रासायनिक उत्पादनापैकी सुमारे किती टक्के रसायन उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 40%. देशाच्या एकूण रासायनिक उत्पादनापैकी सुमारे 40% रसायन उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पंचगंगा ही नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळते. ठीक आहे. पंचगंगा ही नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 कुरुंदवाड. ठीक आहे. पंचगंगा ही नदी कृष्णा नदीला कुरुंदवाड या ठिकाणी येऊन मिळते. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी सन 1952 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला. ठीक आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी 1952 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 समुदाय विकास कार्यक्रम. ठीक आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी 1952 मध्ये केंद्र शासनाद्वारे समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, 74व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला. 74व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 1 आणि 2 दोन्ही, म्हणजे कलम 2 म्हणजे कलम 243 P ते कलम 243 ZG व 12वी अनुसूची या घटकांचा 74व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये समावेश करण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 24 एप्रिल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 552. लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. ठीक आहे. प्रश्न समजला. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील अशी तरतूद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 कलम 44. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, MICR म्हणजे MICR चा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अग्रणी बँक योजना केव्हा सुरू करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 1969 मध्ये. 1969 मध्ये अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 जानेवारी 2015. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली.
त्याच्यानंतर पुढे पहा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 आहे आयोडीनचा अभाव, रातांधळेपणा, लोहाचा अभाव, रक्तक्षय, जीवनसत्व. ऑप्शन 3 जीवनसत्व क चा अभाव, स्कर्वी. ऑप्शन 4 जीवनसत्व ड चा अभाव, मुडदूस. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 आयोडीनचा अभाव, रातांधळेपणा. ही जोडी चुकीची आहे, कारण आयोडीनच्या अभावाने गलगंड होतो. ठीक आहे, गलगंड. तर रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे होतो? तर तो होतो जीवनसत्व अ च्या अभावाने. ठीक आहे, जीवनसत्व अ च्या अभावाने रातांधळेपणा होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या रोगांच्या उपचारासाठी DPT लसचा उपयोग होतो? ठीक आहे, DPT लस कोणत्या रोगांच्या उपचारासाठी वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. म्हणजे DPT लस ही घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात या तीनही रोगांच्या उपचारासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर पुढचा सेक्शन आहे योजना व कायदे. पुढचा प्रश्न पहा, बालके व गरोदर स्त्रियांच्या लसीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मिशन इंद्रधनुष्य योजना डॅडॅश रोजीपासून सुरू करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 25 डिसेंबर 2014. ठीक आहे, 25 डिसेंबर 2014 रोजीपासून मिशन इंद्रधनुष्य योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, ICDS योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांचा समावेश होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 0 ते 6 वर्षे. ICDS योजनेअंतर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश होतो. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण मिशन इंद्रधनुष्य योजना व ICDS योजना ही दोन्ही योजना डिटेलमध्ये पाहिलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण किती प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात? ठीक आहे, ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण किती प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 6. ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण 6 प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. त्या कोणत्या सेवा आहेत? तर पूरक पोषण, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, त्याच्यानंतर लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, ICDS याचे पूर्ण रूप. या ठिकाणी ICDS चे पूर्ण रूप विचारले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. ठीक आहे, ICDS चं फुल फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, दॅट इज ICDS. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस डॅश एवढी रक्कम दिली जाते? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 5000 रुपये. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला 5000 रुपये एवढी रक्कम दिली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी पहा, अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 3. ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सक्षम अंगणवाडी व पोषण अभियान 2.0 ही एकात्मिक योजना सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्यातील कुपोषण निर्मूलन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा माता यांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो?
ठीक आहे. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा माता यांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 700 उष्मांक. ठीक आहे. गर्भवती महिला व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 700 उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला गर्भवती महिलांना निशुल्क प्रसवपूर्व सेवा प्रदान केल्या जातात? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 9 तारखेला. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना निशुल्क प्रसवपूर्व सेवा प्रदान केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 म्हणजेच राईट टू एज्युकेशन ऍक्ट RTE नुसार बालक म्हणजे, या ठिकाणी RTE नुसार बालकाची व्याख्या विचारलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 म्हणजे PCPNDT ऍक्ट च्या कोणत्या कलमाने गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध केलेले आहे? ठीक आहे. कोणत्या कलमाने गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध केलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 कलम 3A. कलम 3A ने गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. पहा. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 म्हणजेच MTP ऍक्ट नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी नसलेल्या व्यक्तीने गर्भपात केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास. ठीक आहे. नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी नसलेल्या व्यक्तीने जर एखाद्या स्त्रीचा गर्भपात केल्यास तो कोणत्या शिक्षेस पात्र असेल MTP ऍक्ट नुसार? तर तो 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास. सश्रम कारावास हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सश्रम कारावास इतक्या शिक्षेस तो पात्र असेल. मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आपण MTP ऍक्ट हा सुद्धा कंप्लीट व डिटेलमध्ये पाहिलेला आहे. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा व्हिडिओ नक्कीच चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. प्रसूती विषयक लाभ मातृत्व लाभ अधिनियम 1961 नुसार स्त्रीला प्रसूती विषयक लाभ घेण्याचा अधिकार किती आठवड्यांचा असेल? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 26 आठवडे. प्रसूती विषयक लाभ मातृत्व लाभ अधिनियम 1961 नुसार स्त्रीला प्रसूती विषयक लाभ घेण्याचा अधिकार 26 आठवड्यांचा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कोणत्या कलमात सुरक्षागृह स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? ठीक आहे. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कोणत्या कलमात सुरक्षागृह स्थापन करण्याची तरतूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 21. कलम 21 मध्ये सुरक्षागृह स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 मधील कलम 4. ठीक आहे. बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 म्हणजे JJ ऍक्ट 2015 मधील कलम 4 हे खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 बाल न्याय मंडळ. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 मधील कलम 4 हे बाल न्याय मंडळाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार म्हणजे JJ ऍक्ट 2015 नुसार बालकास भीक मागायला लावल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 5 वर्ष कारावास व 1 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे. JJ ऍक्ट नुसार बालकाला भीक मागायला लावल्यास
5 वर्ष कारावास आणि 1,00,000 रुपये द्रव्यदंड या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मधील कलम 19 हे कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 नियोजकाची कर्तव्य. कलम 19 मध्ये नियोजकाची कर्तव्य देण्यात आलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधील कोणत्या कलमात हुंडा मागण्याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 4. कलम 4 मध्ये हुंडा मागण्याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 3. कलम 3 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पोषण डॅश 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 या ठिकाणी पोषणचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 प्राईम मिनिस्टर्स ओव्हर आर्चिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नरिशमेंट. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर्स ओव्हर आर्चिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नरिशमेंट असं पोषण या शब्दाचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते पोषण अभियानाचे लक्ष्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण म्हणजेच स्टंटिंगचे प्रमाण कमी करणे. ठीक आहे. आलं लक्षात? 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण म्हणजेच स्टंटिंगचे प्रमाण कमी करणे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 पोषण अभियान. सही पोषण देश रोशन हे पोषण अभियान या योजनेचं घोषवाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच जंतनाशक औषधे, आयर्नच्या गोळ्या व टीटीचे इंजेक्शन इत्यादी सेवा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना पुरविल्या जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 मध्यान्ह भोजन कार्यक्रम. ठीक आहे. मैत्रिणींनो, या ठिकाणी मध्यान्ह भोजन कार्यक्रम या योजनेची डिटेल माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा. पोषण अभियान अंतर्गत सामुदायिक एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकसहभागाला चालना देण्यासाठी दरवर्षी कोणता महिना देशभरात पोषण माह म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 सप्टेंबर. ठीक आहे. पोषण अभियानाअंतर्गत सामुदायिक एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी व लोकसहभागाला चालना देण्यासाठी सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? ठीक आहे. पोषण पंधरवडा ज्याला पोषण पखवाडा असे सुद्धा म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच पोषण भी पढाई भी. त्याच्यानंतर आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती. त्याच्यानंतर गरोदर महिलांचे आरोग्य, अर्भक व लहान मुलांचे आहार पद्धती. या सर्व ज्या आहेत ते 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 सर्वांसाठी पौष्टिक आहार. राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना काय होती? तर सर्वांसाठी पौष्टिक आहार. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा. नुकताच ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला आहे. हा ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 पोषण अभियान.
पोषण ट्रॅकर ॲप जो आहे तो पोषण अभियान या योजनेसाठी किंवा या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच बालकांना या ठिकाणी आयर्न सिरप, जंतनाशक औषधे, लसीकरण, ORS, झिंकच्या गोळ्या आणि जीवनसत्व अ सिरप या सेवा पुरविल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय पहा, गणित व बुद्धिमत्ता. या ठिकाणी प्रश्न पहा. 4/5 व 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 3/7 येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 1/5. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, सोडवा. या ठिकाणी तुम्हाला समीकरण स्क्रीनवरती दिसत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 0.125. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, खालील संख्यांचा लसावी व मसावी काढा. या ठिकाणी संख्या पहा 0.12, 3.6 व 1.08. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 लसावी 10.8 आणि मसावी 0.12. 9चा 8वा घात भागिले 9चा 18वा घात बरोबर 1/9चा x वा घात, तर x बरोबर किती? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 -10. पहा, एका दुकानदाराने शेकडा 18 सूट दिल्यामुळे गिराईकाला एक वस्तू 482 रुपयात मिळाली. ठीक आहे. एक वस्तू 482 रुपयात मिळाली, तर दुकानदाराने सुरुवातीला त्या वस्तूची किंमत किती सांगितली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 587.75. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रत्येकी 8 रुपये प्रमाणे 3 डझन वह्या घेऊन त्या परत विकल्या तर 16 रुपये नफा झाला, तर शेकडा नफा किती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 6.5%. दर साल दर शेकडा 5.5 दराने 900 रुपयांचे 3.5 वर्षांचे सरळ व्याज किती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 रुपये 173.25. पुढचा प्रश्न पहा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3, 3:4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 40 वर्षे. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरास किती फेरे होतील? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 5000. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, घड्याळातील तास काटा 10 वर आणि मिनिट काटा 12 वर आहे, तर किती वाजले असतील? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 10. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, दिलेल्या आकृतीची आरशातील योग्य प्रतिमा ओळखा. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती आकृती दिसत आहे. या आकृतीची आपल्याला आरशातील योग्य प्रतिमा ओळखायची आहे, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन 2. ठीक आहे. ऑप्शन 2 मध्ये दिसत असलेली ही जी आकृती आहे ती याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालील आकृतीमधील चौरसांची संख्या ओळखा. प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 24. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 24 चौरस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 690. या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, जया आणि विजयने बागेत भेटावयाचे ठरविले. जया ठरलेल्या वेळापेक्षा 80 मिनिटे उशिरा पोहोचली. विजय जयापेक्षा 40 मिनिटे अगोदर आला. जर विजय संध्याकाळी 8ला 20 मिनिटे कमी असताना आला असेल, तर त्यांची भेटण्याची कोणती वेळ ठरलेली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 7. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, विधान सर्व वह्या पेन आहेत, सर्व पेन कागद आहेत. अनुमान 1 सर्व पेन वह्या आहेत. अनुमान 2 सर्व कागद पेन आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 अनुमान 1 व 2 चूक आहेत.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खाली दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 डी. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती निवडून आकृत्यांची मालिका पूर्ण करा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 बी. आकृतीमधील त्रिकोणांची संख्या ओळखा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 28. ठीक आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 74. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, साऊंड स्पेक्ट्रोग्राफ म्हणजे डॅश डॅश डॅश. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 माणसाच्या आवाजाची ओळख पटविण्याचे तंत्र. ठीक आहे. साऊंड स्पेक्ट्रोग्राफ म्हणजे माणसाच्या आवाजाची ओळख पटविण्याचे तंत्र. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुगलची स्थापना कोणी केली. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 1 आणि 2 दोन्ही, म्हणजे लॉरी पेज आणि सर्जी ब्रिन या दोघांनी गुगलची स्थापना केलेली आहे. नंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस माहिती व तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 20 ऑगस्ट. 20 ऑगस्ट हा दिवस माहिती व तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, MIME चे पूर्ण रूप कोणते. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स. ठीक आहे. मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन हे MIME चे पूर्ण रूप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, CIDR. CIDR चा फुल फॉर्म विचारलेला आहे या ठिकाणी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 क्लासलेस इंटर डोमेन राउटिंग. ठीक आहे. क्लासलेस इंटर डोमेन राउटिंग. ठीक आहे. हे CIDR चं फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मीडिया लॅब एशिया ही संस्था कशासाठी कार्यरत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 माहिती तंत्रज्ञानाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती व्यक्ती ईमेलचा जनक म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. ईमेलचा जनक. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 रॉ टॉमलिन्सन. ठीक आहे. रॉ टॉमलिन्सन ही व्यक्ती ईमेलचा जनक म्हणून ओळखली जाते. तर टिम बर्नर ली हा वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW चा जनक म्हणून ओळखली जाते. WWW चा जनक. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, वॉकी टॉकीचा समावेश कोणत्या प्रकारच्या संवादात येतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन. ठीक आहे. हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन या प्रकारच्या संवादात वॉकी टॉकीचा समावेश होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 स्कॅनर. संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास स्कॅनर म्हणून संबोधले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेटमधील माहिती देवाणघेवाणीसाठी संगणकाचा खालील ॲड्रेस महत्त्वाचा असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 IP ॲड्रेस. ठीक आहे. IP ॲड्रेस. इंटरनेटमधील माहिती देवाणघेवाणीसाठी संगणकाचा IP ॲड्रेस महत्त्वाचा असतो. मैत्रिणींनो, या संभाव्य प्रश्नपत्रिकेसाठी तसेच त्याच्या विश्लेषणासाठी प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ वापरण्यात आलेला आहे. ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी अशाच पद्धतीने महत्त्वपूर्ण संभाव्य सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका प्रश्नसंच. ही दोन्ही पुस्तके डिस्काउंट प्राइसमध्ये महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहेत. ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच या दोन्ही संदर्भ ग्रंथाचे फुल रिव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्या व्हिडिओजची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता.
तसेच सदरची ही प्रश्नपत्रिका PDF फॉर्म मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया। अशाच पद्धतीने भरपूर सराव प्रश्न सोडवण्यासाठी ICDS योजना व कायद्यांची विनाशुल्क तयारी करण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ICDS मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।